का? बेलेगावचं आराध्य दैवत भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी नवनिर्वाचित बेलेगावचे उपसरपंच नवनाथजी शिरचर यांचा सत्कार भैरवनाथ यात्रा कमिटी त्याचप्रमाणे बांगरवाडी ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थानं नवनाथच्याच बाबतीत जर सांगायचं झालं तर ह्या उपसरपंच पदासाठी जवळजवळ 7 ते 8 अर्ज आले होते, परंतु अतिशय समाजात काम करणारा, गरिबी आणि प्रचंड बुद्धिमत्ता असलेला हा मुलगा असल्यामुळं सर्वांनी एक विचार करून बिनविरोध निवड आमच्या यांची उपसरपंचपदी या ठिकाणी केली. संपूर्ण गावा मिळून उपसरपंचपदी त्यांची निवड केली. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भैरवनाथाचा पुढील कारकिर्दीमध्ये अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत प्रतिजिजू स्वयंभू क्षेत्र खंडेराय आमच्या नवनाथला पुढील कारकिर्दीत या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय मल्हार. काल 7/4/2026 बेल्ले गावातील उपसरपंचपद रिक्त झालं होतं. त्यासाठी आमच्या 3 नंबर वार्डातील उपसरपंचपदी सन्माननीय नवनाथजी बाबूराव शिरतर यांची नेमणूक होत असताना बेल्ले गावातील कोर कमिटीच्या वतीनं गोरक्षभाऊ वाघ असतील, माजी सरपंच गोरक्षभाऊ वाघ असतील, तसेच बेल्ले गावचे माजी सरपंच पारई शेठ बोरचके असतील, तसेच बेल्ले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसची कोर कमिटी असेल, या सर्वांच्या वतीनं तसेच बेल्ला ग्रामस्थांच्या वतीने नवनाथजींना बेल्ले ग्रामपंचायतचं उपसरपंचपद बिनविरोध दिलं आणि त्यांचा जनतेत असणारा लोकसंपर्क आणि जनताप्रती असलेली तळमळ ही पाहून संपूर्ण गावांनी त्यांना बिनविरोध दिलं. त्यांचं मी भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्याच्या वतीने, विश्व हिंदू परिषद बेल्ला शहराच्या वतीने, तसेच बजरंग RSS संघटना बेल्लेच्या वतीने त्यांना पुढील कार्यात लाख लाख मंगलमय शुभेच्छा देतो. थांबतो. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.